तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सुद्धा नेहमी असंच वाटतं ना, काहीतरी झणझणीत खायचं आहे, पण जास्त मसालेसुद्धा नको आणि वाटण करण्यासाठी सुद्धा जास्त साहित्य नको. अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनवून तयार होणारी रेसिपी हवी. म्हणूनच आज ही गावरान पद्धतीची अंडा करी तुमच्यासोबत शेअर करते आणि यामध्ये काही सिक्रेट मसाले वापरलेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी चिरलेलं सुकं खोबरं घालायचं. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या जर मोठ्या असतील तर 8 ते 9 वापरा. आलं घालायचं, मूठभर हिरवी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. कोथिंबीर शक्यतो देठासहित वापरा. आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं. मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा परफेक्ट असं वाटण तयार झाले. आता आपण गावरान पद्धतीची झणझणीत अंडा करी बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की आता यामध्ये तयार वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं. यामध्ये आपण कोणतेही खडे मसाले वापरणार नाहीये आणि पावडर मसाल्यामध्ये सुद्धा आपण गरम मसाला किंवा दुसरे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले वापरणार नाहीये. तरीसुद्धा ही अंडा करी झणझणीत आणि चमचमीत बनवून तयार होते. तर इथे पहा मसाला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी भाजून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं. बेसन पिठामुळे अंडा करी छान घट्टसर होते आणि चवीलाही छान लागते. बेसन पीठ घातल्यानंतर आता कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा मसाल्यासोबत भाजून घ्यायचं. आता आज मी ही अंडा करी बनवण्यासाठी फक्त 2 मसाले वापरणार आहे. त्यासाठी मी वापरते स्वादिष्ट मसाले यांचा कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला आणि स्वादिष्ट मसाले यांचा तर्रीवाला व झणकेबाज लाल मसाला. फक्त हे 2 मसाले वापरले ना, तुम्हाला कोणतेही एक्स्ट्राचे मसाले किंवा खडे मसाले वापरण्याची अजिबात गरज नाही. आणि या 2 मसाल्यांचा वापर करून तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाज्या बनवू शकता. तर इथे पहा तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून झालाय. आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची. 1 मोठा चमचा कंदुरी मटण व आमटी स्पेशल काळा मसाला आणि 1 मोठा चमचा तर्रीवाला व झणकेबाज लाल मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं आणि आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. स्वादिष्ट मसाले यांचा काळा मसाला व लाल मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत. मसाला पाहू शकता छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतला आहे. तुम्ही पाहिलं सुद्धा मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे. आता पुन्हा एकदा मसाला खालून छान हलवून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. तर आज ना मी ही भाजी बनवण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करणार आहे. तरीसुद्धा शेवटी मी तुम्हाला दाखवतेच या अंडा करीला तर्री किती छान आली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला किती लोकांसाठी भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालू शकता. मी 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर आता मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करायचा, म्हणजे मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि मसाला एकसारखा पाण्यामध्ये मिक्स होईल. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवर या रश्श्याला एक उकळी काढायची. आता रश्श्याला उकळी येते तोपर्यंत इथे मी 5 अंडी आधी शिजवून घेतली होती, ती सोलून घेतली आहेत. अंड्यांना अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे, म्हणजे जे काही मसाले आहेत किंवा ग्रेव्ही आहे ती अंड्यामध्ये आतपर्यंत छान उतरते आणि अंडीसुद्धा चवीला उत्तम लागतात. तर इथे पहा सर्व अंड्यांना मी अशा पद्धतीने कट मारून घेतले आहेत. अंड्यांना कट मारून होईपर्यंत रश्श्याला सुद्धा छान उकळी आली आहे. आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि कट मारून घेतलेली अंडी एक एक करून यामध्ये सोडायची. अंडी सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा. अंडी एकदा रश्श्यामध्ये एकसारखी मिक्स करायची आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर एक 8 ते 9 मिनटं हा रस्सा शिजवून घ्यायचा. तर इथे पहा 8 ते 9 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर हे अंड्याचं कालवण म्हणजे अंड्याचा रस्सा शिजवून घेतला आहे. तर्री पाहताय ना किती मस्त आली आहे. त्यासोबतच या कालवणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आपण फक्त लसूण खोबऱ्याचं वाटण घातले तरीसुद्धा हा रस्सा छान घट्टसर तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत किंवा इंद्रायणी भातासोबत हा झणझणीत अंड्याचा रस्सा सर्व करायचा आहे ना. एकदम साधी, सोपी आणि बेस्ट रेसिपी. जास्त काही कुटाणा नाही, झंझट नाही आणि कामाचा ताप नाही. अगदी साधी
साध्या सोप्या वाटणामध्ये आणि फक्त 2 मसाल्यांमध्ये तयार होणारी झणझणीत अंडा करी म्हणजे अंड्याचं कालवण तयार आहे। तर मग तुम्ही सुद्धा एकदा हे स्वादिष्ट मसाले ऑर्डर करून या पद्धतीने झणझणीत गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि मसाले ऑर्डर करायचे असतील तर सर्व डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तिथून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। धन्यवाद।